होय, या व्हिडिओच्या शीर्षकानुसार पोलिसांनी नव्हे तर चक्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच संजय राऊत यांना धुतले आहे. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची ही धुलाई केलेली आहे. ही बातमी जर खरी असेल तर रोचक नक्कीच आहे. म्हणजे ज्या प्रकारे संजय राऊत यांनी उद्धव यांच्या राजकीय बोटीचा टायटॅनिक बनवला आहे, त्याचप्रमाणे आज नाही तर उद्या हे होणारच होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे सध्या बऱ्याच चिंतांनी ग्रस्त आहेत. बघूया हा नेमका प्रकार काय तो या व्हिडिओतून. आपण जर खबरकट्टा लय भारीवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकेकाळी महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका बजावणारे ठाकरे आता मुंबई सोडल्यास राज्यात केवळ 10 जागांवरच मर्यादित राहिले आहेत. त्यांच्या दुःखाला अंत नाही. सत्ता, पक्षाचे चिन्ह, वडिलांचे नाव गेल्या शेवटी जबाबदार कोण? याला संजय राऊत जबाबदार आहेत अशी चर्चा जोरात आहे. आणि ते स्वतः दररोज मीडियासमोर येऊन जी बडबड करीत असतात, स्वतःला हरामखोर म्हणजेच मीच सर्वात मोठा यच आहे असा शब्द वापरतात, स्वतःला नॉटी म्हणवून घेतात. आता या घटनेबद्दल आम्ही नाही तर उद्धव यांच्या सेनेचे शाखा प्रमुख, कार्यकर्ते, निवडून आलेले खासदार आणि आमदार काय झाले त्याबद्दल सांगत आहेत. आणि सूत्रे काय सांगत आहेत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतीच उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी एक बैठक झाली. बैठकीचा मुद्दा होता BMC निवडणुकीत पक्षाचा चेहरा कसा वाचवायचा. उद्धव ठाकरेंच्या पडझडीला संजय राऊतच कारणीभूत आहेत यावर बैठकीत सर्वमान्य एकमत झाले. संजय राऊत सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या विरुद्ध कार्यकर्त्यांनी आवाज उठवताच संजय राऊत यांनी चर्चेत उडी घेतली असता काही कार्यकर्त्यांनी त्यांना ओढत दुसऱ्या खोलीत नेऊन बंद केले. नुसतेच बंद केले नाही तर कार्यकर्त्यांनी देखील आपला हात साफ करून घेतला. सर्वांनी मिळून संजय राऊत यांना एकत्र धुतले आहे. स्थानिक मीडियानुसार संजय राऊत यांना 3 तास खोलीत कोंडून सुद्धा ठेवण्यात आलेले होते. कार्यकर्त्यांना जपा म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे राजकारण नाकारणारे उद्धव ठाकरे गेल्या काही वर्षापासून केवळ निवडक लोकांचेच ऐकत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम संपूर्ण देशाने पाहिला आहे. पक्षात मतभेद वाढले आहेत. नुसत्याच पत्रकार परिषदा होतात, मात्र जमिनीवर प्रत्यक्ष काम होताना दिसत नाही. शिवसेना उभाटा पक्षातील कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्ता म्हणतो, संजय राऊतांचे म्हणणे तुम्ही आता ऐकू नका आणि आपल्या मुळाशी जोडून राहा. तर राऊत म्हणतात की पवार काकांसोबत जोडून राहा. तुमची नाव पलीकडे जाईल. ज्यांना स्वतःची नाव चालवता आली नाही ते तुमचे म्हणजे उद्धव साहेबांचे काय करणार अशी ही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहेत. राऊत यांना दुसऱ्या खोलीत बंद करून धुतले जात असताना मात्र उद्धव ठाकरे मोनीबाबांसारखे बघतच राहिले असे काही प्रत्यदर्शी सांगतात. कदाचित त्यामुळेच रोज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणारे संजय राऊत गेले 3-4 दिवस गप्पा आहेत. या कथेची तुलना 25-26 वर्षापूर्वी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयाच्या बाथरूममध्ये बंद करण्यात आलेल्या सीताराम केसरी यांच्याशी केली जात आहे. त्यावेळीही कार्यकर्त्यांचे ऐकले नसल्यामुळे त्यांनी सीताराम केसरी यांना बाथरूममध्ये कोंडून सोनिया गांधींना पक्षाध्यक्ष केले असे आरोप झाले होते. संजय राऊत यांना पक्ष बदलायचा आहे असे अनेक दावे सुद्धा केले जात आहेत. पण त्यांचे लाडके काका म्हणजे शरद पवार किंवा काँग्रेस त्यांना त्यांच्या छावणीत सामील करून घेऊ इच्छित नाही. असो, पण उद्धव ठाकरेंनाही संजय राऊत यांच्या अनेक भूमिकांमुळे पश्चाताप करण्याची वेळ नक्कीच आलेली असेल हे मात्र तितकेच खरे. आपल्याला ही माहिती कशी वाटली यावर आपली प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की नोंदवा. व अशाच विविध माहितींकरता खबरकट्टा लय भारीला आत्ताच सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा. धन्यवाद.